महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर अर्थात पुणे आणि येथीलच सांगून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून कळणारी पुणेरी व्यक्ती सादर करीत आहे नवदुर्गा. प्रवास तिचा. चहा हे फक्त एक पेय राहिलेले नसून ती आता कित्येक लोकांची दैनंदिन गरज झाली आहे. घरच्या चौकटीतून बाहेर पडून चहा बनवण्याची ही कला आज स्वाभिमानाने जगासमोर मांडणाऱ्या उद्योजिका किरण अमेय मातोंडकर यांचा खडतर प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओमार्फत. नमस्कार. स्वागत आहे आपलं पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आपला बालपणाचा आणि त्याच्यानंतरचा शालेय जीवनातला प्रवास हा कसा होता हे व्यक्त होतं. बरोबर. बालपण सगळं माझं पुण्यातच गेलेलं आहे मोस्टली. म्हणजे स्कूलिंग सगळं माझं विद्याविकास विद्यालय सहकारनगर. तर तिथे मी शालेय जीवन म्हणजे पूर्ण 1ली ते 10वी 1ली ते 7वी मराठी मीडियम आणि त्याच्यानंतर सेमी इंग्लिश असं पूर्ण शालेय जीवन माझं झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी 12वीसाठी मी घेतलेले सायन्ससाठी आणि मग नंतर 12वी नंतर मग ग्रॅज्युएशनला BCAला ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी. ते झाल्यानंतर मग सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये MBA झालेलं आहे. MBA HR झालेलं आहे. यानंतर तुम्ही MBA केल्यानंतर तुम्ही काय कुठे जॉबला होता? MBA झाल्यानंतर मी ॲज अ HR म्हणून टाटामध्ये होते. म्हणजे पहिलं पुण्यामध्ये पण एक छोट्या कन्सल्टन्सीमध्ये ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे एक 6-7 महिने मी तिथे जॉब केला आणि मग त्याच्यानंतर लग्नानंतर मग टाटामध्ये जॉईन झाली मुंबईला. लोधा कंपनी म्हणजे लोधा अंडर टाटा येतं. तर त्या टाटा कंपनीमध्ये TBSSमध्ये एक 3 वर्ष मी तिथे जॉब केला ॲज अ HR म्हणून. तर मग तिथे रिक्रुटमेंट्स होते किंवा हायरिंग होतं की जे IT कंपनीजला जे मुलं लागतात किंवा मुली लागतात त्यांच्यासाठी आम्ही हायरिंग करायचो. सध्याच्या घडीला तुम्ही काय करता? आता सध्या मी चहाच्या व्यवसायामध्ये आहे. म्हणजे चहाचा एक ब्रँड चालू आहे आमचा आणि त्याच्यावरती आम्ही शॉप्स वगैरे चालवतो चहाचे. एक MBA HR असताना अचानक तुम्ही चहाच्या या बिझनेसमध्ये कसे काय? बरोबर आहे. म्हणजे माझ्यासाठी हे 2 करिअर पूर्ण वेगळे आहेत. बिकॉज माझं जे करिअर होतं MBA HR हे खूप म्हणजे वेगळ्या लेवलचं होतं. बट मिस्टरांचा सपोर्ट किंवा मिस्टरांनी हा बिझनेस उभा केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये स्कोप आहे किंवा ह्याच्यामध्ये ग्रोथ आहे की बाबा आपण ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आज आपण नुसतं एका ठिकाणी काम करून उपयोग नाही आहे तर आपण स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे किंवा आपण पण पुढे बिझनेस ग्रो करायला पाहिजे. ह्याच्यासाठी मी या व्यवसायात उतरली. या व्यवसायात थोडं मिस्टरांबरोबर अभ्यास केला की बाबा आपण ह्याच्यात पुढे कसं जाऊ शकतो किंवा आपण ह्याच्यातनं एकामधनं 10 ते 12 आउटलेट्स किंवा 100 आउटलेट्स कसे ओपन करू शकतो ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न चालू ठेवले. आता चहाचा व्यवसाय तुम्ही करताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करायला लागला? म्हणजे चहाचा व्यवसाय म्हणजे ह्याची बेसिक जी सुरुवात आहे की मेन आपल्याला एकदम ग्राउंड लेवलला ह्याच्यामध्ये जायला लागतं. कारण चहा हा असा व्यवसाय आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण बनवण्यापासून टेस्टिंग करण्यापासून लोकांपर्यंत पोचण्या. कारण चहा ही अशी गोष्ट आहे की दिवसात लोकांना म्हणजे डेली नीड आहे ती लोकांची डेली नीड आहे. तर त्या नीडपर्यंत कसं पोचायचं आहे किंवा त्या टेस्टपर्यंत कसं पोचायचं आहे ह्याच्यासाठी आम्ही खूप म्हणजे प्रयत्न केले की वेगवेगळे टेस्टिंग केले. त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या लोकांना आम्ही बोलवून दाखवलं की बाबा कसा आहे चहा, तुम्ही ट्रायल करा. जर त्यांना आवडला आहे मग आम्हाला थोडा कॉन्फिडन्स आला. आजूबाजूच्या लोकांना घेतलं, फॅमिलीला घेतलं. मग त्यांनी जेव्हा आम्हाला चांगले रिव्ह्यू दिल्यानंतर मग आम्ही ठरवलं की नाही आपण ह्या टेस्टवरती काहीतरी ब्रँड उभा करू शकतो. मग म्हणजे मी मिस्टरांना फक्त बॅक सपोर्ट करत होते. तेव्हा मी या बिझनेसमध्ये प्रॉपर नव्हते. म्हणजे तेच सगळं करत होते. लॅबोरेटरी टेस्टिंग झालं होतं पूर्ण सगळं. म्हणजे जे काही आम्ही फूड क्वालिटी देत होतो किंवा जे काही क्वालिटी देत होतं त्याचं टेस्टिंग होत होतं. वेगवेगळे सॅम्पल्स तयार होत होते आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही निर्णय घेतला की आपण एक आपलं स्वतःचं शॉप करून या गोष्टी करायच्या. म्हणजे जेव्हा शॉप पहिलं उभं राहिलं तेव्हासुद्धा मी जॉबच करत होते. म्हणजे फक्त बॅकएंडला माझा सपोर्ट होता त्यांना की तुम्हाला काय गोष्टी लागतात किंवा मार्केटिंग लागते, इंस्टाग्राम लागते किंवा आपल्याला माउथ पब्लिसिटी लागते हे फक्त तेव्हा मी स्वतः करत होते. बट थोड्या कालांतराने यामध्ये थोडेसे अडीअडचणी निर्माण झाल्या
आणि फर्स्ट वेव्हमध्ये कोरोनामध्ये मिस्टर ऑफ झाल्यामुळे हा पूर्ण बिझनेस मला हँडओव्हर करावा लागला. म्हणजे त्याच्यात मला इन्फॉर्मेशन होती आणि तो मी पुढे हँडओव्हर करून नेला. आता प्रत्येक व्यवसाय सुरू केल्यानंतर अनंत अडचणींचा सामना करावाच लागतो. बरोबर आहे. त्या अडचणी कोणत्या स्वरूपाच्या होत्या आणि त्याच्यावर तुम्ही त्यावेळी कशी मात केली? म्हणजे अडचणी म्हणजे पहिल्यांदा तर म्हणजे असं झालं की बिझनेस चालू झाला, त्याच्यानंतर एक शॉप नंतर 2 शॉप नंतर 3 शॉप, असे प्रगतीच म्हणजे त्यामध्ये प्रगतीच होत गेली. पण सडनली हे असं झाल्यामुळे, ही घटना घडल्यामुळे माझ्यासाठी ते सगळं पुढे चालवणं हे खूप अवघड होतं. माझ्या एकटीसाठी ते खूप अवघड होतं, कारण फॅमिली पुण्यामध्ये, मी मुंबईमध्ये, विसरांचं हे असं झालं. त्यामुळे मी शिफ्ट झाली पुण्यामध्ये. शिफ्ट होऊन झाल्यानंतर पुण्यामध्ये तिथे सेटअप चांगला बसला होता. हा चहा असा प्रकार आहे की कधीतरी खालीवर होतोच, असं नाही की प्रत्येक टायमिंगला होतो. म्हणजे आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मोजमापूनच सगळ्या गोष्टी असतात, पण प्रत्येक जणांची चव सेम नसते. आणि त्यातल्या त्यात पुण्यातले लोक इतके चोखंदळ आणि चवीला आहेत की काही लोकांना डायबिटीज पेशंट असेल तर ते म्हणणार नाही ह्याच्यामध्ये साखर जास्त आहे. कोण कमी वयाचा असेल किंवा यंगस्टर असेल तो बोलणार नाही ह्याच्यामध्ये तर साखर बरोबर आहे, किंवा आम्हाला ह्याच्यामध्ये साखर एक्स्ट्रा हवी आहे, असे पण लोक आहेत. म्हणजे त्या प्रत्येक वर्गाला आम्हाला मॅच करून इकडे मला म्हणजे तसं ठेवावं लागलेलं आहे की बाबा आता आपला जो चहा आहे, म्हणजे मोस्टली आम्ही जो चहा रन केला तो मसाला चहा रन केलेला आहे. तर पुण्यामध्ये आम्हाला असं वाटलं की त्या मसाला चहापेक्षा इकडे विलायची आणि सुंठ म्हणजे तो मिक्स चहा पुण्यामध्ये फार चालतो. म्हणजे पुण्यामध्ये चोखंदळ म्हणण्यापेक्षा लोक चवीला जपणारे फार आहेत की बाबा म्हणजे आल्याचा चहा जो टपरीवर जसा बनतो तसंच पुणेकर चालवत आलेले चहा पिणं. तर त्या ह्याला आम्हाला मॅच करणं थोडासा म्हणजे तो एक खूप मोठं आव्हान होतं. मग त्या आव्हानासाठी परत आम्ही नवीन एक फ्लेवर तयार करून म्हणजे आपला ब्रँड थोडासा वेगळा ठेवून एक नवीन चहा परत चालू केला, जो की इलायची चहा म्हणून त्याला आपण नवीन नाव दिलं आणि तो चहा पुणेकरांसमोर ठेवला. तर त्याला इतका प्रचंड प्रतिसाद आला की लोक आज विलायची चहा एक वेगळा आणि एक चस्का चहा वेगळा असे 2 वेगवेगळे चहा आज लोक पुण्यामध्ये घेत आहेत आपल्या. म्हणजे तशी मला मुंबईला असताना अशी अडचण कधीच आली नव्हती, बट पुण्यामध्ये लोकांच्या व्हरायटी वेगळ्या आहेत. कारण सगळीकडे प्रत्येक गोष्टीचं आहे की बाबा आल्याचा चहा आहे किंवा ग्रीन टी आहे, लेमन टी आहे, प्रत्येकाची चव वेगळी आहे. म्हणजे आपण एकाच गोष्टीवर फर्म नाही राहिलेलो आहे. म्हणजे मुंबईला असताना फक्त एकच चहा होता की चस्का चहा, त्याच्यामध्ये मसाला आहे. पण पुण्यामध्ये येऊन आम्हाला त्याच्यावरती वेगवेगळे रिसर्च करावे लागले की अजून काय पुणेकरांच्या चॉईस आहेत, अजून काय वेगळं देता येईल का आपल्याला. कॉफी आहे तर ती साधी कॉफी आहे, मग त्याच्यामध्ये आपण एक्सप्रेसो देऊ शकतो का, डॅल्गोनो देऊ शकतो का, कॅपॅचिनो देऊ शकतो का. मग त्याला वेगवेगळी नावं दिली त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. व्यवसाय करताना मनुष्यबळ आणि तुम्ही HR म्हणून कार्यरत होता, तर मनुष्यबळ हे किती महत्त्वाचं आहे याचं तुम्हाला इम्पॉर्टन्स पाहिजे. बरोबर. हे मनुष्यबळ काही ठिकाणी कमतरता भासते, तेव्हा तुम्ही कसं सामना करता? जिथे मनुष्यबळ आपल्याला कमी पडतंच म्हणजे या क्षेत्रात, तर आपल्याला ग्राउंड लेवलला आपल्याला स्वतःला देखील उतरावं लागतंच. म्हणजे असं कुठेच नाही आहे की म्हणजे आपण स्त्री आहे किंवा म्हणजे आपण उभं राहायचं आणि समोरच्या माणसाला म्हणजे आज आमच्या हाताखाली जे काही मुलं असतात ती म्हणजे बाहेरच्या प्रदेशातली असतात, तर त्यांना आपल्या इथलं काही नॉलेज नसतं, तर त्यांना आपल्याला हाताला धरवून ती गोष्ट शिकवावी लागते किंवा ही गोष्ट करायची. मग त्यांना ती जमते नाही जमत आहे तर त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आपल्याला त्यामध्ये उतरून ती गोष्ट करावी लागते. म्हणजे ग्राउंड लेवलला जाऊन आपल्याला देखील त्याच्यासाठी काम करतं. आणि मनुष्यबळाची तर खूप गरज पडते. ह्याच्यामध्ये काही कॉन्सिक्वेन्सेस आले किंवा इमर्जन्सी आलं तर आपल्याला देखील तिथे उभं राहावं लागतं. म्हणजे ती सुद्धा गोष्ट आहे की किती वेळा असं झालेलं आहे. माझ्या स्वतःचं देखील शॉप आहे की काही इमर्जन्सी आली आहे आणि माझ्याकडे 2 मुलं आहेत प्लस काका आहेत मॅनेज करायला, पण काही आलं किंवा काकांची अडचण आली किंवा एखाद्या मुलाची अडचण आली तर तिथे जाऊन मला उभं राहून त्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. किंवा सडन काही झालं आहे किंवा आज चहा बनवताना एखाद्या मुलाचा हात भाजला आहे किंवा काही झालं आहे तर त्याला बाजूला करून आपल्यामध्ये तेवढी हिंमत पाहिजे की आपण ती गोष्ट केली पाहिजे, आपण कुठे लाजलं नाही पाहिजे. आणि मी स्वतः ॲज अ इंडिव्हिज्युअल मी कधीच या बिझनेसमध्ये की बाबा मी उभी राहिली आहे किंवा मी तिथे आहे तर मी फक्त खुर्चीवर बसून राहिलं पाहिजे हे मी कधीच केलं नाही. मी स्वतः देखील तिथे उभं राहून चहा बनवलेले आहेत, लोकांना दिलेले आहेत, लोकांचे व्ह्यूज घेतलेले आहेत की बाबा कसा आहे किंवा आवडलाय का चहा. लोक पण स्वतःहून रिव्ह्यू देतात की बाबा छान आहे किंवा असं. म्हणजे कुठल्याही गोष्टीला कुठल्याही स्त्रीनी मागं नाही हटलं पाहिजे किंवा असं लाज नाही बाळगली पाहिजे. तुम्ही आज व्यवसाय करता बरोबर,
खरं तर एका चांगल्या पगाराची नोकरी सोडून व्यवसायात येताना तुमच्या मनाची स्थिती काय होती? कारण एक चांगल्या पगाराचे फिक्स्ड इन्कम असतो आणि व्यवसायात कसं असतं हे तुम्हाला बरोबर. हो. एक दिवस बिझनेस जास्त होतो, एक दिवस कमी होतो. हो. तर ही जी मानसिकता तुमची जी होती की आपण पूर्णपणे व्यवसायात यायचं, बरोबर, जॉब सोडून, आणि ती मानसिकता म्हणजे मी स्वतः लिटरली या गोष्टीसाठी तयार नव्हती की म्हणजे आपण चहामध्ये उतरायचं, आपण चहाचा बिझनेस करायचा नाही. आपलं प्रोफेशन काय आहे, म्हणजे माझं प्रोफेशन असं होतं की फर्स्ट राऊंड ऑफ इंटरव्ह्यू मी पास केल्याशिवाय सेकंड राऊंड ऑफ इंटरव्ह्यू मुलांचे होत नव्हते. म्हणजे ही लेवल होती की तिथे फर्स्ट राऊंड घ्यायचा. मग ते वाटले आय टीचे इंटरव्ह्यूज असायचे, मोस्टली सॉफ्टवेअर इंजिनियर, जावा डेव्हलपर, SAP डेव्हलपर, म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे सॉफ्टवेअर्सचे इंटरव्ह्यू घ्यायचे. पण मग त्याच्यातनं की बाबा आता आपण इथे ॲज अ HR काम करतो आणि नंतर आपल्याला तिथे जाऊन चहा विकायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पण किती तो जमीन आसमानचा फरक आहे. बट नाही, पण ह्याच्यामध्ये सुद्धा ग्रो करण्यासाठी मी उतरले. म्हणजे लोकांसमोर थांबायचं, त्यानंतर लोक वेगवेगळे क्वेश्चन्स आपल्याला करतात, ॲज अ लेडीज तिथे उभं राहायचं, हे माझ्यासाठी खूप आव्हान होतं स्टार्टिंगला. बट नाही, मी कुठेही माघार घेतली नाही. मिस्टरांचं एवढं सगळं होऊन सुद्धा मी पुढे फ्रँचायसी चालवल्या. त्यांच्यानंतर ऑलमोस्ट मी 6-7 फ्रँचायसी मी माझ्या ओपन केलेल्या आहेत. पण आता जर बघितलं तर या मानसिकतेतून बाहेर पडायला एक काही कालखंड लागला असेल. खूप, म्हणजे खूप मनाची स्थिती. म्हणजे हा असा काळ होता की म्हणजे सासू सासरे म्हणा किंवा घरातले म्हणा, ह्यांनी तर होप सोडून दिलेले की नाही आता हा बिझनेस नाही रन करायचा. जे काही म्हणजे सासऱ्यांनी सुद्धा, माझे सासरे साऊथ आफ्रिकेला असतात, म्हणजे आउट ऑफ इंडिया असतात, तर त्यांच्याकडे माझ्या लेवलसाठी खूप छान जॉब पण होता ॲज अ तिथे जोहान्सबर्ग सिटीमध्ये. म्हणजे त्यांनी मला ती सुद्धा ऑफर केली होती की तू हे सगळं सोड, काही धावपळ किंवा हा बिझनेस पुढं न्यायची काही गरज नाही आहे, तुला एक छान आपण मस्त पॅकेजचा, जे आता तुझं पॅकेज आहे त्या डबल पॅकेजचा मी तुला स्वतः तिथे चांगला जॉब लावून देतो, आपण सगळे तिथे शिफ्ट होऊया, मुलीला घेऊन तुला घेऊन आपण सगळे तिथे शिफ्ट होऊ आणि तिथे छान तुला जॉब असेल तर तुझं तिथे वेल एस्टॅब्लिश होऊ शकते आउट ऑफ इंडिया. तुझं पण माइंडसेट थोडं चेंज होईल की बाबा इथलं वातावरण हे. पण मी माझ्या मतावर ठाम राहिले की आज जर मिस्टरांनी एवढं आपल्याला उभं करून दिलं आहे तर आपण ती गोष्ट का ठेवायची आणि त्यांचं स्वप्न का मागं हटायचं. म्हणजे ते जे स्वप्न आहे, भले आपल्याला फ्रँचायसी 100 होऊ दे 50 होऊ दे, पण हे सोडायचं नाही आपण. हे जे त्यांचं आहे, हे स्वप्न आहे, हे सोडायचं नाही, हेच कंटिन्यू करायचं. भले ह्याच्यामध्ये मला कितीही स्ट्रगल करायला लागलं तरी चालेल किंवा मला एकटीला उभं राहायला लागलं तरी चालेल, पण हे पुढे न्यायचंय. आता तुमच्या आधीची मनस्थिती वेगळी होती. बरोबर. इथे तुम्ही आधी म्हणलं हे जॉब सोडून चहामध्ये का उतरायचं. हे जे तुमच्यात जी एकदम सडन चेंज जो झाला तो कोणत्या गोष्टीमुळे झाला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही एवढ्या फर्म कशा काय राहिले? फर्म राहिली की म्हणजे असा विचार केला की आपण आयुष्यभर जॉब करत राहणार आहे. एखाद्या लेडीजसाठी खूप काळ जॉब, म्हणजे ती आपली माझी तरी ती मेंटॅलिटी नाही आहे. म्हणजे मला स्वतःहून चल थोडे दिवस ठीक आहे आपण कोणाच्या अंडर काम करतो आहे, बट ॲज अ इंडिव्हिज्युअल मला नेहमी आवडेल की एक व्यक्तिमत्व कधी पण लेडीजनी की स्वतःसाठी उभं राहिलेलं कधी पण चांगलेलं आहे, की स्वतः इंडिपेंडंट राहिलेलं चांगलं आहे. की म्हणजे माझ्या बाबतीत आता ही गोष्ट अशी घडली की त्याच्यानंतर मला कोणावरती डिपेंड राहण्याची गरज नको आहे, ना मला आईवडिलांवरती ना दुसऱ्या कोणावरती. त्याच्यासाठी मी या डिसिजनवरती फर्म राहिले की मी माझी स्टँड करणार आणि हा बिझनेस पुढे नेणार, आणि ह्याच्यात जे काही असेल ते मी माझ्या मुलीसाठी आणि मी माझ्यासाठी काहीतरी करू शकते फॅमिलीसाठी. ह्याच्यासाठी या डिसिजनवरती फर्म राहिले. तुमची ही जी स्टोरी आहे ही खरंच प्रेरणादायी आहे, पण या क्षणी तुम्हाला स्फूर्ती देणारं असं कोण व्यक्तिमत्व होतं, किंवा तुम्ही आज कोणाकडे बघता आणि ज्याच्यातून तुम्हाला स्फूर्ती येते, उत्साह येतो? स्फूर्ती जर म्हटलं तर माझे वडील. माझ्या वडिलांनी, म्हणजे ते पण आमच्यासारखेच कष्टाळू आहेत फार, आणि प्रत्येक वेळेस म्हणजे जे प्रेरणादायी म्हणा किंवा एक सपोर्ट किंवा जे म्हणतात ना की नाही ह्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, तर वडिलांचंच माझ्यासमोर खूप मोठं उदाहरण आहे. आणि मी जी काही आज उभी आहे की ती मी त्यांच्यामुळे आहे, की म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे की बाबा नाही तू हे गोष्ट करू शकतेस, किंवा तुझ्यात आहे तेवढी ताकद, तुझं वाघिणीचं रूप म्हणजे नाही का वाघिणीचं काळीज आहे, म्हणजे किती जरी झालंस तरी तू मागे नाही हटलेली आहेस कुठल्या गोष्टीला, तर तू हे बिंदास करू शकते, तू बिंदास पुढे जा. तर प्रेरणादायी म्हणायला गेलं तर वडीलच आहेत आणि कायम तेच राहतील. वडिलांचा आदर्श कायम माझ्यासमोर राहील.
तुम्ही आज व्यवसाय करत आहात, व्यवसायातून बऱ्याच काही इतर गोष्टी पण शिकता येतात, माणसं वाचता येतात, हो. जो अनुभव येतो त्याच्यातून काही शिकता येतो. अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही शिकला? म्हणजे या व्यवसायामध्ये तर आपल्याला असं आहे की आपण समोरासमोर म्हणजे लोकांना ओळखतोय. विविध प्रकारचे आज आपल्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात आहे की बाबा त्यांच्याशी आपल्याला टॅकल करणं आहे. तर खूप म्हणजे गोष्टींना आपल्याला म्हणजे पुढे जावं लागतं त्याच्यासाठी की बाबा इनिशिएटिव्ह घेणं. आज कुठलं म्हणजे आपल्याला कोणाला अप्रोच करायचं आहे ॲज अ फ्रँचायझीसाठी किंवा कुठलीही एन्क्वायरी आली त्याच्यासाठी बोलण्यासाठी, तर थोडासा कॉन्फिडन्स आपल्याला आपल्यामध्ये क्रिएट करायला लागतो. म्हणजे तो कॉन्फिडन्स होताच, ॲज अ करिअर कॉन्फिडन्स होता, बट या लेवलला थोडंसं की थोड्या मिडल लेवलला जाऊन आपल्याला समजेल असं लोकांची मेंटॅलिटी समजून, लोकांची परिस्थिती समजून किंवा त्यांच्या कलेनी घेऊन आपल्याला थोडंसं यामध्ये बोलावं लागतं असं. आज तुम्ही किमान 15 ते 16 तास हे ऑन फील्ड तुम्ही असता? हो, ऑन फील्ड असते. हे सगळं करत असताना तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला किती आहे? हो, 100%. हां, म्हणजे घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच करू नसती शकली. म्हणजे अजून पण आई, वडील, भाऊ, वहिनी सगळ्यांचा पाठिंबा आहे म्हणून मी आज एवढं करू शकले. नाहीतर मी हा बिझनेस म्हणजे घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय आपण नाही करू शकत या गोष्टी. कारण आपल्याला आज माझ्या नाही म्हटलं तरी हातात एक मुलगी आहे. हां, मुलीचं शिक्षण म्हणा, म्हणजे बाकी मी इंडिपेंडेंटली तिचं शिक्षण वगैरे सगळं करते, पण मी बाहेर पडल्यानंतर तिला सांभाळणं किंवा तिच्याकडे लक्ष देणं ही मोठी जबाबदारी आहे. तर ती फॅमिलीच्या पाठिंबामुळे ती गोष्ट एक होऊन जाते. आज हा व्यवसाय करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करायला लागत? हो, खूप. म्हणजे काही ठिकाणी बऱ्याच वेळा लग्न असतं, काही फंक्शन्स असतात, कोणाचे वाढदिवस असतात. बरोबर. या ठिकाणी बऱ्याच वेळा जाणं तुम्हाला जमत नसेल तुमच्या व्यवसायामुळे. खूपदा असं होतं. ज्यांनी बोलवलेलं असतं त्यांच्या मनात एक राग असतो की आजच्या दिवस यायला काय झालं. हो, खरं तर आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी खूप असतात, असं एक एक दिवस देत गेला तर व्यावसायिकाच्या दृष्टीने ते अवघड होऊन जातं. हा तुम्ही तुमचा जो त्याग आहे तो कसा मांडला? आता शेवटी आपलं जे स्ट्रगल आहे किंवा जे आपलं बिझनेस आहे ते सोडून आपण ती ट्रॅक सोडून तर आपण जाऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला समोरच्याला किंवा जे रिलेटिव्ज आहेत त्यांना आपल्याला ती गोष्ट पटवून द्यायला लागते की बाबा आज नाही जमलं किंवा आज नाही मी येऊ शकले. पण घेतात, लोक समजून घेतात, कारण त्यांना पण समजते की बाबा करतीये गोष्ट, एकटी करतीये, पुढं नेतीये, काहीतरी त्याच्यातनं आउटपुट्स आहेत. म्हणजे लोकांना स्ट्रगल दिसतंय की बाबा चालू आहे, त्यामुळे रिलेटिव्स म्हणा हे लोक समजून घेतात. म्हणजे असं प्रत्येक वेळेस मला अटेंटिव्ह नाही होता येत प्रत्येक गोष्टीमध्ये की बाबा आज हे असेल ते असेल. मग घरचे जातात किंवा मग मी बॅकआउट, म्हणजे जेव्हा नाही जमत तेव्हा मी नाही जात किंवा जेव्हा असेल तेव्हा मग वेळ काढून एक थोडा वेळ काढून जाते. समाजात आज अशा बऱ्याच नवदुर्गा आहेत की त्यांना त्यांची चौकट मोडून सीमोल्लंघन करून बाहेर यायचे आणि त्यांची आवड ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात त्यांना काहीतरी करायचं. बरोबर. तुम्ही तुमच्या अनुभवाच्या जोरावर त्या नवदुर्गांना काय संदेश द्याल? बरोबर. आता आज प्रत्येक स्त्री आहे समाजामध्ये, प्रत्येक स्त्रीला स्वतःचं काहीतरी आहे की बाबा मला ही गोष्ट आवडते, मला ती गोष्ट करायची आहे. तर तिने म्हणजेच घर, मूल, चूल हे धरून ती गोष्ट करायला पाहिजे. त्या गोष्टीचं प्रॉपर मॅनेज करून की बाबा हाफ टाईम मी ह्याच्यासाठी देईन, जी मला गोष्ट आवडते त्याच्यासाठी मी हाफ टाईम देईन. की कारण आता असं कुठलीच गोष्ट स्त्रीसाठी अवघड राहिलेली नाही आहे. म्हणजे पूर्वी तसं होतं की बाबा प्रत्येक गोष्ट मॅनेज करणं किंवा आज एक स्त्री घरातनं बाहेर पडल्यानंतर 4 लोक तिच्याकडे बघण्यासारखी होती की बाबा हां ही का हे गोष्ट करते, हिला ही जमणार नाही. पण आता तसं नाही आहे. आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या 10 पटीने नाही म्हटलं तरी 100% म्हणायला गेलं तर पुढे आहे. म्हणजे असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही आहे की त्या क्षेत्रामध्ये स्त्री नाही आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आहे. तर माझं म्हणणं असंच राहील की नवदुर्गा हा जो एपिसोड आहे तर नवदुर्गेसारखंच प्रत्येक स्त्रीने राहिलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. जी गोष्ट त्यांना आवडतीये ती गोष्ट त्यांनी ठामपणे केली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे त्यामध्ये. धन्यवाद. तुम्ही पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल. आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला तुमच्या व्यवसायात अजून यश मिळत जावं आणि तुम्ही यशाची शिखरं पादाक्रांत करत जाऊ. धन्यवाद.